सर, शिवसेना तालुका प्रमुख म्हणून तुम्ही शहरातील कामगिरी कशी पाहता? कामगिरी जर आज बघितली तर जेवढे आमचे शिवसैनिक आहेत, जेवढे पदाधिकारी आहेत, जे आता नवनिर्वाचित जे जुने होते, सगळ्यांची कामगिरी अतिशय उत्तम आहे. कारण शिवसेना हा पक्ष विचारांवर चालणारा पक्ष आहे. विचारांचं देणं घेणं, विचारांची मांडणी, विचार कुणाचे, यावर आमचा हा शिवसेना पक्ष आजही जिवंत आहे, उद्या जिवंत राहणार. तो कधी मृत नव्हताही. आज कामगिरी जर बघितली, आमचे शहर प्रमुख असतील, उपशहर प्रमुख असतील, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख, सगळेच आमचे पदाधिकारी आज इतकं मन लावून काम करतात का लोकांच्या समस्येसाठी, लोकांवर होणारा अन्याय, समाजावर होणारा अन्याय, त्या अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठीचा शिवसेनेचा जन्म झाला आहे. आणि तसेच आमचे शिवसैनिक आणि पदाधिकारी काम करतात, त्याचा मनस्वी खूप आनंद वाटतो. सर, माझा आपल्यासाठी पुढील प्रश्न हा आहे की तरुण युवकांनी राजकारणात येण्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? या प्रश्नावर मी युवकांना आव्हान तर नाही करणार, पण फक्त तुम्ही विचार करावा, राजकारणात काय यावं, तर राजकारणात येऊन तुम्ही काय करावं हे मी सांगण्यापेक्षा आज तुम्ही सगळे शिक्षणात नवीन टेक्नॉलॉजीचं तुम्ही शिक्षण घेतलंय आणि आजच्या तुम्ही राजकारण्याचं काम बघतायत. एक भोंदू बाबा, एक अशोक खरात, आज फडणवीस महाराष्ट्राच्या सरकारमधलं निम्म मंत्रिमंडळ त्याच्या म्हणण्यानुसार चालतंय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, शिवसेनेच्या नेत्या सुषमाताई अंधारे, अनेक जणांनी यांचे फोन कॉल काढले. निम्म मंत्रिमंडळ त्या फोन कॉल्स मध्ये अडकलंय. म्हणजे आजचे राजकारणी कसे वागतायत, या राजकारण्यांना पुन्हा निवडून देण्यासाठी या भोळ्या भाबड्या मतदारांना कसं फसवलं जातं. आता इतकं सगळं होऊन सुद्धा त्या भोंदू बाबाचा मुलगा फरार झाला. त्याला जर ताब्यात प्रशासनाने घेतलं होतं, मग तो त्याला सोडलं का? मग तो आता फरार झालाय, मग याच्या मग अजून काय गुण असणार? ह्या लोकांना आपण माजुरीपणा करण्यासाठी त्या पदावर नेऊन ठेवतो. यासाठी मी सगळ्या तरुणांना आव्हान करतो, तुम्ही सगळे नवशिक्षित आहात, टेक्नॉलॉजीचं तुम्ही शिक्षण घेतलंय, तुम्ही राजकारणात यावं आणि राजकारणातल्या दुरुस्त तुम्ही करा. मी घटनेत म्हणणार नाही, पण त्या घटनेसंदर्भात तुम्ही अजून काही घटना तुम्ही तयार करा, जोडा. निश्चितच बाबासाहेब तुमचं वर्तुळ सुद्धा तुमचं स्वागत करतील. काय घटना जोडल्या पाहिजेत असं मला वाटतं. काय पहिली घटना मी सांगतो, राजकारणात प्रवेश देण्यासाठी वयाची मर्यादा असते. आरोग्याचं सुद्धा त्याचं चिकित्सा झाली पाहिजे, म्हणजे आरोग्य सुद्धा त्याचं चेक करावं. तो निरोगी असला पाहिजे, तो करप्टेड नसला पाहिजे, कुठल्याही गोष्टीत, तस्करीत, चोरीत, विनयभंगाच्या केसेस तो नसला पाहिजे. असे चाळून माणसं घेऊन, हो, कुठल्या प्रकरणात ते नकोच. अशा लोकांना उमेदवारी द्याव्यात किंवा बिनविरोध अशा लोकांना निवडून द्यावं. जे विभाग आहेत, क्रीडा विभाग असतील, न्याय विभाग असेल, त्या क्षेत्रातील ते विद्यार्थ्यांनी राजकारणात यावं. मंत्रिमंडळात सुद्धा त्यांनी जावं, त्यांना बिनविरोध बोलणंच द्यावं. तर हा देश चांगला चालेल, हा महाराष्ट्र, आपला प्रत्येक राज्य हे सुजलाम सुफलाम होईल. सर, माझा आपल्यासाठी पुढील प्रश्न हा आहे की माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे हे निष्ठावंत कडवट शिवसैनिकांचं दैवत. शिवसेना प्रमुखांबद्दल, मोठ्या साहेबांबद्दल काही शब्दांमध्ये सांगण्यासारखं ते कर्तृत्व नाही, तो देह नाही. आज तो देह जरी पंचतत्वात अनंतात विलीन झालाय, पण तो आमच्या शिवसैनिकांच्या शेवटच्या रक्ताच्या थेंबात विचारांच्या माध्यमातून आजही जिवंत. शिवसेना प्रमुखांची मला एकच ती घटना आठवते. शिवसेना प्रमुखांचं भाषण चालू होतं. अनेक शालेय विद्यार्थी जो शिवसेना प्रमुखांना टीव्हीत किंवा पेपरच्या माध्यमातून बघत होता, पण त्यानं त्या सभेमध्ये स्टेजवर शिवसेना प्रमुखांना बघितलं, परंतु त्या स्टेजच्या पायऱ्यांपाशी जाऊन उभं राहिला. भाषण संपल्यानंतर
जर बघितलं आपल्या या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या सभेमध्ये शालेय विद्यार्थी आणले जातात. उघड आहेत. बऱ्याचशा न्यूज चॅनलने हा पर्दाफाश केला. मी शिवसेनेचा आहे हे माझ्या मनामध्ये राहणार, मी बोलणार. शालेय विद्यार्थी आणले जातात आणि त्याच ठिकाणी शिवसेना प्रमुख त्या विद्यार्थ्याला सांगतात का, तर शिवसेना प्रमुख सांगू शकले असते, चाल ये तू शिवसेनेत, चाल तुला मी घेतो शिवसेनेत. त्याच्या डोक्यामध्ये त्यावेळेस राग भरू शकत होते. तसं नाही सांगितलं शिवसेना प्रमुखांनी, तू शिक्षण पूर्ण कर बाळा, आई वडिलांची स्वप्न पूर्ण कर, घरच्यांची स्वप्न पूर्ण कर. जेव्हा तू स्वतःच्या पायावर उभं राहशील त्यावेळेस तू शिवसैनिक हो. हे शिवसेना प्रमुखांचं वाक्य होतं. त्या वाक्याची पुनरावृत्ती मी आज या देशातील, महाराष्ट्रातील हजारो करोडांना करतो. स्वतःचं शिक्षण घ्या, स्वतःच्या घरच्यांची स्वप्न पूर्ण करा आणि निश्चितच तुम्ही राजकारणात या, पण शिवसेनेत या. शिवसेनेत काय, आता हा फक्त विचारांचा पक्ष आहे. हा पक्ष तुम्हाला काही देणार नाही, पण विचार देईल स्वाभिमानाने जगण्यासाठी, विचार देईल संघटित होण्यासाठी, विचार देईल शिक्षण पूर्ण करा आणि देशाचं हित बघा, समाजसेवा करा. हे शिवसेना तुम्हाला सांगेल. म्हणून बाळासाहेब ठाकरे जे होते ते आमच्यासाठी दैवत होते. त्यांच्याबद्दल मी काहीतरी एक अनुरेणू जे म्हणतो तेवढंच बोललोय. शिवसेना प्रमुखांबद्दल बोलण्यात कमी खूप मोठंही नाही. खरं तर मी शिवसेना प्रमुखांना 3 वेळा जवळून बघितलं आणि खंत मनात हीच राहिली, जोपर्यंत जीवात जीव आहे माझ्या तोपर्यंत शिवसेना प्रमुखांची भेट माझी खरंच झाली नाही. त्यांच्या पायाला सुद्धा मी स्पर्श करू शकलो नाही. पण पहिल्यांदा मी अमरावतीला ज्यावेळेस अधिवेशन होतं, त्यावेळेस मी अमरावतीला अधिवेशनला गेलो. त्यावेळेस शिवसेना प्रमुखांना 8 ते 10 फुटावरून बघितलं. तो पहिला क्षण. दुसरा क्षण, मी मातोश्रीला ज्यावेळेस दर्शनासाठी गेलो त्यावेळेस मोठे साहेब होते. त्यांचा जन्मदिवस होता 23 जानेवारी. जन्मदिवसानिमित्त गेलो त्यावेळेस ते खिडकीत आले. त्यावेळेस 15 ते 20 फुटावरून जवळून बघितलं. आणि तिसऱ्यांदा आपल्या कोपरगाव शहरामध्ये लोकसभेच्या निवडणुका होत्या. त्या लोकसभेच्या निवडणुकीला शिवसेना प्रमुख सभेसाठी आले होते. त्यावेळेस सभा संपल्यानंतर कोपरगावचा कर्मवीर भाऊराव पाटील ही शाळा आहे, त्या शाळेच्या बाजूनी नगरपालिकेची पाण्याची टाकी आणि मध्ये नगर मनमाड हायवे, त्या हायवेवरून शिवसेना प्रमुखांचा ताफा शिर्डीला सन अँड सन या हॉटेलमध्ये मुक्कामी होते. आणि हॉटेलकडे रवाना होत असताना त्या कर्मवीर भाऊराव पाटील शाळेच्या जवळ जात असताना जेव्हा अम्बॅसेडर मध्ये साहेब होते आणि साहेबांनी सगळ्यांना असा हात करत साहेब चालले होते, त्यावेळेस त्या काचेला स्पर्श झाला माझा. साहेबांची हात थोडीच वेळ झाली. सर, तुम्ही मान्य बाळासाहेब ठाकरेंना एवढं प्रमुख केलं, तर आता मला हे सांगा की तुमच्या दृष्टिकोनात हिंदुत्वाची खरी व्याख्या काय? मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगतो, त्यांना स्मरून सांगतो. त्यांनी जी हिंदुत्वाची व्याख्या शिवसैनिकांना शिकवली, या देशाला शिकवली, या रयतेला शिकवली ना, तीच व्याख्या मी सांगतो. हिंदुत्वाची व्याख्या म्हणजे एकच, माणूस विना, बस, त्याच्या पलीकडे काय. वा वा, छान. सर, सामाजिक कार्यातील महत्वाचे उपक्रम कोणते कोणते तुमचे? या सामाजिक जीवनामध्ये मी अनेक उपक्रम केले. ब्लड डोनेशन कॅम्प पासून स्वच्छता अभियान असेल, गरिबांना मदत असेल. आता मी माझ्या मंडळाच्या माध्यमातून शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे युवा मंच गणपती जवळजवळ 22 वर्षापासून माझं हे युवकांचं गणेशोत्सव साजरा करणारं एक मंडळ आहे. 151 ढोल पथक, ज्या 50% महिलांना आपण आरक्षण म्हणतो. आमच्या मंडळाजवळ 60-65% महिलांना आरक्षण ढोल वाजवण्यासाठी.
कारण जी गृहिणी सतत 12 महिने 24 तास ही कुटुंबातील सगळ्यांची सेवा करते, तिला कधीतरी मंच मिळाला पाहिजे, कधीतरी स्टेज मिळालं पाहिजे, तिच्यातली कला सुद्धा कधीतरी ती स्वतःहून ती सादर केली पाहिजे. पण त्यासाठी आमचं मंडळ नेहमी सतत काम करत असतं. त्या ढोल ताशाच्या पथकाच्या माध्यमातून आम्ही त्या महिलांना खऱ्या अर्थानं तिची कला सादर करण्यासाठी वाव देतो, त्या मंडळासाठी वाव देतो. असे अनेक उपक्रम आहेत आमच्या उपक्रमाच्या माध्यमातून, अजून एक मंडळाच्या माध्यमातून, कारण सामाजिक कार्य सगळं मंडळाच्या माध्यमातूनच करतो. कारण ज्या ठिकाणी 2 हातात सगळं शेकडो हात असतील तर आपण काम अतिशय उत्तम पद्धतीने करू शकतो. जे पैशाने करता येत नाही ते शेकडो हाताने काम करू शकतो. जो पैसा करू शकत नाही शेकडो हात काम करू शकतात. त्याच पद्धतीने आम्ही काय केलं, मंडळाच्या माध्यमातून डबे घेतले, दानपेट्या, ज्या आज आपण मंदिरात ठेवतो. मंदिरात दानपेटीत येणारा पैसा जातो कुठं हे आज प्रत्येक गावकऱ्याला माहितीये, प्रत्येक त्या ठिकाणच्या माणसाला माहितीये पैसा जातो कुठं. पण मी त्या दानपेट्या ठेवल्या हॉस्पिटलला, दवाखान्यात. तुम्ही देवाधर्माला पैसे टाकतात ना, तुम्ही त्या ठिकाणी गरीब रुग्णाचे जे आपल्या स्वतःच्या उपचारासाठी, आपल्या कुटुंबातील एखाद्या माणसाच्या उपचारासाठी पैसे खर्च करू शकत नाही, पण तेच कोट्यवधी रुपयाचं दान हुंड्यामध्ये टाकणार त्या देवासाठी आपण टाकतो. जे देव करोडोनी श्रीमंत आहे, तो पैसा जातो कुठं? तो शासनाकडे जातो. शासनाकडून तो कसा कुठं जातो, काय जातो सगळ्यांना माहिती आहे. पण दवाखान्यात, हॉस्पिटलमध्ये आपल्या दानपेट्या ठेवल्याच, त्या दानपेटीच्या माध्यमातून ज्याचा रुग्ण आज ऍडमिट आहे तो देवाला प्रार्थना करतो, दुसऱ्यांना सेवा मिळावी म्हणून तो दानपेटीत रुपया, 2 रुपये, 10 रुपये, 100 रुपये, 500 रुपये असे पैसे त्या दानपेटीत टाकतो. आणि महिन्याकाठी आमच्या जवळजवळ 20-25 हॉस्पिटलमध्ये एक 8-10 रुपये जमा होतात. या माध्यमातून आम्ही जवळजवळ 13 शिजर गोरगरीब महिलांच्या आम्ही त्या पैशाच्या माध्यमातून केले. अनेक लोकांना कॅन्सरच्या उपचारासाठी आम्ही तो पैसा त्या लोकांना कुठलीही पावती नाही, कुठलीही माहिती आम्ही स्वतःकडे ठेवली नाही. त्यांना तेवढा जितका पैसा त्यांना आम्ही त्याच्याकडून जमा केला, मदत त्यांना झाली, ते उपचार करू शकले, उपचार त्यांनी सुरू ठेवला, ते आम्हाला समाधान मिळालं, ते मंडळाला समाधान मिळालं. आणि मंडळ सामाजिक कार्यकर्ते या सगळ्या कार्यकर्त्यांना समाधान मिळालं, हाच आम्हाला खूप मोठा आनंद आहे. राजकारणाची तुम्हाला मोठी जबाबदारी आहे, चित्रपट क्षेत्रातही मोठी जबाबदारी आहे. मग चित्रपट सृष्टी आणि राजकारण या दोन्ही क्षेत्राचं संतुलन तुम्ही कसं राखता? संतुलन, आता चित्रपट सृष्टी हा विषय असा आहे. मी पहिलेच माझ्या मुलाखतीच्या सुरुवातीमध्ये सांगितलं, माझा सगळ्यात आवडता जो विषय आहे तो चित्रपट. चित्रपट बघणं, चित्रपटामध्ये चुका काढणं किंवा चित्रपटामधल्या कलाकारासारखे आपणही काहीतरी एक कला दाखवावी, सादर करावी, या सगळ्या आवडीच्या गोष्टी आहेत. तर हे चित्रपटाच्या आवडीतून मी राजकारणाकडे वळालो. ते चित्रपट माध्यम, चित्रपट दृश्य, चित्रपटाच्या माध्यमातून मी या राजकारणाकडे वळालो. पण जी चित्रपटाची माझी भूमिका आजही, चित्रपट निर्मितीपासून तर चित्रपटात काम करण्याची भूमिका स्पष्ट, निर्मळ, स्वच्छ आणि निस्वार्थीपणे, तशीच भूमिका राजकारणात माझी असावी. देवाने तेवढी मला शक्ती द्यावी, माझ्यासारखी इतरांची सुद्धा राजकारणात तशीच बुद्धी असावी, असं मी या दोन्ही क्षेत्राकडे त्या नजरेने बघतो, त्या भावाने बघतो, त्या भावनेने बघतो. सर, समाजातील बदल घडवण्यासाठी चित्रपट हे किती प्रभावी माध्यम असे आहे असं तुम्हाला वाटतं? खूप प्रभावी माध्यम आहे. मी आता काही वेळापूर्वी पण सांगितलं का शोले मधला खलनायक गब्बर सिंग सर घरी येऊन गेले. आजही गब्बरचा डॉलर बच्चा त्याच्या तोंडात येत. आज जरी चित्रपट लागला किंवा त्यावर होणाऱ्या जाहिराती जरी लागल्या तरी गब्बरचा पुढचा डॉलरचा शब्द तो लहान आज आहे. पिढीतला तो लहान पालक म्हणजे आजही गब्बर लोकांच्या स्मरणात आहे. म्हणजे चित्रपट दृश्य माध्यम, चित्रपट माध्यम हा इतका सखोल विषय आहे का त्यातून जर चांगली मांडणी निश्चित जर केली, पुन्हा या ठिकाणी मी लेखकांना सुद्धा आवाहन करेल, आपण जर व्यवस्थित मांडणी केली आणि निर्मात्याने जर चांगला दर्शन देऊन त्याची मांडणी जर व्यवस्थित केली तर निश्चितच हा समाज चांगल्या प्रकारे घडू शकतो. समाज जर घडला तर राज्य घडू शकतो. राज्य चांगलं घडलं तर देश चांगलं, भूतलावर सगळ्याच मानवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. चित्रपट माध्यम खूप महत्वाचा विषय आहे आणि त्याकडे खऱ्या अर्थाने शासनाने लक्ष द्यायलाच पाहिजे. पुन्हा माझ्या तोंडात आलं.
राजकीय अनुभवाचा तुमच्या चित्रपट निर्मितीवर कसा परिणाम होतो? चित्रपट निर्मितीसाठी राजकीय अनुभव जर म्हटलं तर आता चित्रपट निर्मिती करताना काही शॉर्ट्स घ्यायचे असतील, काही काम करायचं असतं, त्यावेळेस राजकीय माझा चेहरा असा होता का मी माझ्या भागात आता एखाद्या शॉर्ट सीन मध्ये गर्दी करायची असेल तर मी जर लोकांना आव्हान करायला गेलो तर एक शिवसेनेचा एक राजकीय माणूस आहे, तो चित्रपट निर्मिती करतोय, मी लोकांना आव्हान करायला गेलो भाऊ माझ्या सीन मध्ये गर्दी दाखवायची, तुम्ही 2 तास येता का? तो लोक 2-2, 3-3 तास सीन शॉर्ट संपेपर्यंतही दाबायचे. लोकांनी मला खूप साथ दिली त्यावेळेस. राजकीय फायदा मला असं झाला का मला केटरिंगची त्या गावामध्ये 8-10 दिवस गरज सुद्धा पडली नाही का लोकांनी स्वतः घरातून स्वयंपाक त्यावेळेस आम्हाला बोलवणार. हा राजकीय फायदा तर मला त्या ठिकाणी झालाच, पण राजकीय फायदा मी पुन्हा एकदा सांगतो, मी फक्त आर्थिकडे जात नाही, पण अनुदान मिळाल्याने निर्माता जिवंत होतो आणि निर्माता पुढच्या गोष्टीकडे पुन्हा जाऊ शकतो. तर मला राजकीय फायदा तितका करता नाही आला, पण अनुदान घेता नाही आलं. या ठिकाणी मी राजकीय फायदा घेऊ शकतो. सर, तुमचा मसोडा चित्रपट असेल, तुमचा मार्क्स चित्रपट असेल, त्याची निर्मिती तुम्ही कोपरगाव तालुका म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यात केलेली आहे. तुम्हाला बहुतांशी चांगली मदत तुम्हाला त्या स्वरूपात स्थानिकांनी केलेली आहे, जसं तुम्ही आता बोललात. तर अहिल्यानगर हा जिल्हा खूप चांगला निसर्गाने नटलेला जिल्हा आहे. इथे लोकेशन्स खूप छान आहेत, इथे कलावंत खूप सुद्धा आहेत. पण तुम्हाला असं मनापासून वाटतं का की अहिल्यानगर मध्ये सुद्धा एखादी छोटीशी जीवसृष्टी निर्माण व्हावी, चित्रनगरी निर्माण व्हावी? हे मलाच नाही वाटत. म्हणजे म्हणते ना जातीवंत कलाकार या काय या प्रत्येक कलाकाराची इच्छा आहे का फिल्म नगरी, फिल्म सिटी आपल्या अहिल्यानगर मध्ये व्हावी. आहे तशी भूमी आहेत आपल्याकडे, उपलब्ध आहेत. फिल्म नगरी जर झाली तर निश्चितच आपल्या ह्या अहिल्यानगर मध्ये आता जर बघितलं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त चित्रीकरण आपल्या मागच्या काळामध्ये सगळ्यात जास्त चित्रीकरण आपल्या अहिल्यानगर भागात झालं. हो ना. बॉर्डर टू झाला, निळकंठ मास्तर झाला, असे बरेचसे चित्रपट झाले. रोज चालतायत, रोज शॉर्ट फिल्मचं तर रोज तो शेकडोनी होत आहेत. कारण जर बघितलं आता या भागात जर आपण खाली जामखेड त्या भागात जर गेलो, त्या भागात सुद्धा ही सीन सिनेरिटी आहे. पूर्ण परिसर हा फिल्म नगरी येऊ शकतो. नगरमध्ये प्रवेश करताना बघा विळद घाटाच्या आजूबाजूला खूप छान निसर्ग भंडारदरा आहे, काय अक्स वगैरे चित्रपट त्या ठिकाणी शूटिंग झाले, मोठे मोठे चित्रपट त्या ठिकाणी झाले, बिग बजेट त्या ठिकाणी झाले. तर हे सगळ्या जर आपल्याकडे खरंच जरी छोटीशी मान्यता छोटी जरी झाली ना तर अख्ख्या मुंबईची कोरेगाव फिल्म सिटी सुद्धा शूटिंग होतील, पण आपल्या भागात जास्त होत. कारण याचं कारण असं आहे, कारण गावाकडे आल्यानंतर सगळ्याच गोष्टींमध्ये फरक पडतो. तुमच्या जेवणाच्या खर्चापासून राहण्याच्या खर्चापासून सगळाच खर्च तर कमी लागतो आणि निश्चित त्यात निर्मात्याचा फायदा होऊन त्याला रियालिटी मध्ये सगळं त्याला शूट करता येईल, आहे तसं वास्तव त्याला चांगल्या पद्धतीने मांडता येईल. जर समजा भविष्यात अहिल्यानगर मध्ये फिल्म सिटी होणार असेल तर तुम्ही त्याला मदत कराल का? 100% कारण कलावंत म्हणून जातीवंत मी काय हो सर, तुम्ही सुद्धा मदत करणार, तुम्ही सुद्धा तुमच्या खिशाला जळणार का? तुम्ही सुद्धा जातीवंत कलाकार आहे. सगळे आपल्यासारखे अनेक कलाकार आहेत, खिशातूनही देतील आणि लोकवर्गणी सुद्धा करतील. इतकी मोठी फिल्म नगरी त्या ठिकाणी ही कलाकारांच्या खिशातून सुद्धा उभी राहील. आणि खरंच मी आव्हानच करतो सगळ्यांना का खरंच फिल्म नगरी आपल्या या अहिल्यानगर मध्ये झाली पाहिजे. आज कलावंत सगळे एकत्रित आहेत. आपण मोर्चे नेतो, आंदोलन नेतो, आपण शासनाकडे मागणी करतो आपल्या नाट्यगृहासाठी म्हणा किंवा आपल्या फिल्म निर्मितीसाठी म्हणा किंवा फिल्मला मदत होण्यासाठी म्हणा, किंवा जे आपली नाट्यगृहाची अवस्था झाली ती पहिले सुरुवातीला झालंच, त्यांची अवस्था सुधारण्यासाठी. आमच्या कोपरगाव शहरामध्ये सर जे आता विद्यमान आमदार साहेब आहेत त्यांनी काही निधी आणला, तो निधी फक्त आमच्याकडे वाद, स्थानिक राजकीय लोकांचा वाद, या श्रेयवादाच्या कुरवड्या, त्याच्यामुळं ते खुले नाट्यगृह अजून मागं पडले. आता मी मागं निवडणुकीच्या काळात 45 मिनिटाचा व्हिडिओ केला. त्या 45 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी सगळी नाट्यगृहाची अवस्था दाखवली. ज्या नाट्यगृहाच्या पायरीनं सर दादा कोंडके, राज बब्बर, शत्रुघ्न सिन्हा, अमिताभ बच्चन, डिंपल कापडिया, पद्मिनी कोल्हापुरे, सचिन पिळगावकर, अशोक शराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, मच्छिंद्र प्रोडक्शन, मच्छिंद्र कांबळी, इतके नाटक आणि इतके चित्रपट क्षेत्रातले मोठमोठे कलाकार त्या पायरीने बघितले हो.
त्या मेकअप रूम न बघितले, त्या प्रत्येक जिथं प्रेक्षक 1000 प्रेक्षक बसायचे, 1000 प्रेक्षकांचं आमचं ते थिएटर होतं, खुले नाट्यगृह होतं. त्यानं बघितलंय. आज त्या खुल्या नाट्यगृहाची अवस्था अशी आहे, जाळं लागलंय, पायऱ्या सगळ्या उकडल्या गेल्या, भग्न अवस्थेत आहेत. ज्या ठिकाणी कलाकारांच्या टापांचा आवाज यायचा ना, जो स्टेज आहे आज तो स्टेज पूर्ण पडीत आहेत. वाईट वाटतं. मी त्या ठिकाणी जाऊन 25 मिनिटाचा व्हिडिओ केला. अक्षरशः आत्ताही अंगावर शहारे आले. काय हे राजकीय लोक मनावर घेतले. अहो, जर आज कलाकारांना संधी मिळाली, जर कलाकार त्याची कलेचा सराव त्या ठिकाणी करू शकला ना, तर तुमच्या राजकीय लोकांपेक्षा आणि एका शिक्षकाचं काम तो कलाकार करू शकतो, तो समाज घडवू शकतो, तो या युवकांच्या डोक्यामध्ये तो इतकी चेतना पेटवू शकतो का तो विद्यार्थी उद्याचं देशाचं भविष्य उत्तम प्रकारे होऊ शकतो. हे लक्षात ठेवा. का होत नाही असं अनेक वेळा उद्घाटन होतं. म्हणजे आता नाटक वगैरे तिथे काहीच होत नाही सर. नाटक बघण्यासाठी आज येवल्यामध्ये जावं लागतं. सर खूपच मोठी शोकांतिका आहे. खूप शोकांतिका आहे सर, खूप शोक. आज येवल्यामध्ये सुद्धा ते इतकं छान बंदिस्त नाट्यगृह होऊन सुद्धा आज त्याची अवस्था पडीत झडीत होऊ लागली. आता मागे आमच्या डॉक्टर तिरमुखे आहेत, त्यांचं नाटक सादर झालं. त्यावेळेस मी थोड्या वेळासाठी गेलो होतो, पण मी त्या नाट्यगृहाची बंदिस्त नाट्यगृहाची अवस्था बघितली. भुजबळ साहेबांनी ते केलंय. भुजबळ साहेबांना मी आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून सांगतो, भुजबळ साहेब आपण थोडं लक्ष करा. आपण एक जातीवंत कलाकार आहेत. आपण राजकीय आहात, माझ्या पक्षाच्या विरोधात आहात, पण एक जातीवंत कलाकार आहेत. आणि मी जातीवंत कलाकार म्हणून त्रिवार मानाचा मुजरा करतो आपल्याला. आपण एक चांगले प्रेक्षक पण आहात. आपण पुन्हा त्या बंदिस्त गृहाकडे लक्ष द्यावं आणि ते चांगलं वातानुकूलित चांगलं असावं. त्याच्या खुर्च्यांची काही पंजर झाली आहे, जे शौचालय त्या ठिकाणी त्याची सुद्धा वाईट अवस्था झाली आहे. सगळं दुरुस्ती करून पुन्हा ते कलावंतांसाठी खुलं करण्यात यावं असं मी आपल्याला सूचना आव्हान नाही करत, विनंती करतोय. खूप सुंदर सांगितलं सरांनी. मलाही कधी कधी हा प्रश्न पडतो प्रेक्षकांना की निवडणुकी आल्यानंतर सर्व राजकारणी मंडळांना पथनाट्य करणारे कलाकार आठवतात. त्यांना ते काम देतात, त्यांचा प्रचारही करून घेतात. पण त्याच कलाकारांसाठी नाट्यगृह बांधू शकत नाही किंवा नाट्यगृहांची दुरुस्ती करू शकत नाही, ही सगळ्यात मोठी खंत. सर आता यापुढे जरा थोडासा खाजगी प्रश्न विचारतो, जो राजकारण आणि सिनेसृष्टीच्या व्यतिरिक्त असेल. सर आपण फावल्या वेळात काय करता? फावल्या वेळात जे मी अनुभवलंय, जे मी श्रवण केलं, जे मी ऐकलंय, त्याचं मी लिखाण करतो. फावल्या वेळात मी फक्त लिखाणात करतो. कारण मला असं वाटतं 100 वर्ष जर आयुष्य म्हणतो आपण, 365 दिवसांचं जर वर्ष म्हणतो, 60 मिनिटांचा 1 तास म्हणतो, 60 सेकंदाचा 1 मिनिट म्हणतो, पण ती वेळ कधी संपेल सांगता येत नाही. जर आपल्याला आपल्यासाठी काही लोकांच्या नजरेत जरी आपण आजरामर होऊ शकलो तर माणसाचा जन्म घेतला आपण सफल झालो. म्हणून मी फावल्या वेळात जे ऐकलंय, जे अनुभवलंय लिहून ठेवतो. कदाचित ते नाटक म्हणून सुद्धा पुढं त्याचा रूप होऊ शकतं, कादंबरी होऊ शकते, एक चित्रपट कथानक सुद्धा होऊ शकतं, किंवा माझ्यासाठी जरी मी रोज गाडी म्हणून लिहितो त्याचा उपयोग उद्या माझ्या भविष्यातल्या पिढीला सुद्धा होऊ शकतो. फावल्या वेळात मी लिहितो, मी त्याला फावला वेळ म्हणतच नाही, माझा लिहिण्याचा वेळ आहे असं मी म्हणतो. आता हा शेवटचा प्रश्न असेल सर तुमच्यासाठी. सर मराठी चित्रपट सृष्टी आणि राजकारण यात तुम्ही कोणते कोणते बदल घडवू इच्छिता? निश्चितच चित्रपट सृष्टी आणि राजकारण यात जर बदल घडवायचा असेल तर राजकारणात जर मी आता कोणाच्या नशिबात काय सांगता येत नाही. जर मी आमदार झालो, जर मी सांस्कृतिक मंत्री झालो, तर निश्चितच मी चित्रपट सृष्टी आणि खास करून मराठी चित्रपट सृष्टी ज्या गोष्टींमुळे, कारण मी त्यातला आहे, मी त्यांनी खरवून चाललोय, त्या काय अडी अडचणी आहेत एक प्रेक्षक म्हणून पण बघितल्यात, एक कलाकार म्हणून पण बघितल्यात, आणि एक कोटीनं पैसा त्यात घालून चित्रपट बनवले तो एक निर्माता म्हणून सुद्धा एक सांगतो. आम्ही निश्चितच राजकारणातल्या सुधारणा काय कराव्यात त्या तुम्ही तिथे गेल्यानंतर सांगेलच. पण चित्रपट सृष्टीसाठी
कसा न्याय त्या निर्मात्यापासून शेवटच्या टोकापर्यंतच्या स्पॉट बॉय पर्यंत मिळाला पाहिजे, चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्याला कसा न्याय मिळाला पाहिजे, चित्रपट रिलीज कसा करावा आणि चित्रपटाच्या बाबतीत सुविधा कशा शासनानं त्याला देऊन सगळ्यांना पुनर्जीवन कसं द्यावं, चित्रपट जगाच्या टोकापर्यंत कसा पोहोचला पाहिजे, हा सपोर्ट मी निश्चितच एक राजकारणी म्हणून चित्रपट सृष्टीत करेन. आणि राजकारणी म्हणून जर मी समजा आमदार झालो, मी मंत्रिपदापर्यंत गेलो, तर निश्चितच पहिले मी कायदा पारित करेन. राजकारणात येईल, राजकारणात एक वयोमर्यादा मी सांगितलं, वयोमर्यादा असताना तो निरोगी पाहिजे. हे सगळ्या घटना मी त्या पारित करण्याचा प्रयत्न करेन. त्या घटनेमध्ये सुधारणा करायचं मनाने, कारण मोठं नाही, बाबासाहेबांच्या आम्ही जाणार नाही, पण सोबत जे काही कठोर कायदे केले पाहिजे राजकारणात येण्यासाठी, असं जर राजकारणात चांगली लोक आली, जर या युगातील चांगली तरुणांची शिक्षित व्यक्ती जर राजकारणात आले, तर निश्चितच राजकारण सुद्धा हे समाजासाठी उपयोगी असेल, समाजासाठी पोषक असेल. राजकारण जर चांगलं झालं तर निश्चितच तेच चित्रपट सृष्टीसाठी सुद्धा चांगलं राहील. म्हणून या दोन्ही गोष्टींसाठी मी एका नजरेतून बघत नाही, छापाकाटा या नाण्याच्या दोन बाजूच्या माध्यमातून बघतो. एकमेकाला जर या गोष्टी पोषक असल्या तर निश्चितच हा समाज या देश प्रगतीपथावर गेल्याशिवाय. खूप तुमच्याबरोबर चर्चा झाली, गप्पा आपल्या खूप छान झाला. थँक्यू. आता आपण एक छोटासा रॅपिड फायर क्वेश्चनचा खेळ खेळणार आहोत. तुम्हाला एका शब्दात उत्तर द्यायचंय त्याचं. राजकारण, ठाकरे, सिनेमा, शोले, तुमचा आवडता अभिनेता आणि अभिनेत्री, अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षित. तुमचे ब्रीदवाक्य, वर्ड आहे तुमचा लोकप्रिय नेता, बाळासाहेब ठाकरे. तुमचं प्रेरणादायी व्यक्तिमत्व, माझी आहे. चित्रपट की राजकारण, चित्रपट. तुमचा आवडता डायलॉग, कितने आदमी थे तो बाबा त्याच्यामध्ये कितने आदमी थे यशाची तुमच्या दृष्टीने व्याख्या करा. सातत्य. एक संदेश कोपरगावकरांसाठी, राजकारणातील माणसं ओळखायला शिका. जो तळमळीनं शहरासाठी काम करतो, लढतो, संघर्ष करतो, त्याचा इतिहास, तो काय करणार आहे, ही भविष्याची चाल जर निश्चितच मतदार लोकांनी ओळखली, निश्चितच कोपरगाव, मी आजही बोलतो, देश स्वातंत्र्य झाल्यापासून आज पासून कोपरगाव शहर वंचित. राजकारणात फक्त माणसं ओळखायला शिका. बस न्याय कोपरगाव शहरात द्या, त्या कोपरगावच्या भूमीला न्याय द्या, ते तुमच्या मताच्या माध्यमातून देऊ शकतो. बस एवढं सांग. खूप चांगले आणि कमी वेळेत तुम्ही उत्तर दिले, त्याबद्दल आभारी सर. सर, आमच्या या टी विथ स्टार कार्यक्रमात येऊन तुम्हाला कसं वाटलं? आपल्या टी विथ स्टार या पॉडकास्ट कार्यक्रमामध्ये येऊन मला खूप आनंद वाटला. जे प्रश्न तुम्ही विचारले ते जाणीवपूर्वक विचारले, ते तुम्ही लोकांपर्यंत जाण्यासाठी किंवा मग निर्माता, अभिनेता, चित्रपटसृष्टी, राजकीय लोकांपर्यंत जाण्यासाठी ते प्रश्न तुम्ही मला विचारलेत. कदाचित मी प्रश्नाची उत्तरं तुमच्या मनासारखी देऊ शकलो नसेल, पण प्रेक्षक समजून घेतील. कारण सोशल मीडियावर सतत व्यक्त होण्याची मला घाई असते आणि सतत सांगतात का व्यक्त लवकर होऊ नये, पण माझ्या मनाने, माझ्या अभ्यासाने जो लवकर व्यक्त होतो ना, त्याच्या मनात काही नसतं. निश्चित. म्हणून मी जो व्यक्त झालो ते सगळं तुमच्यासाठी. नाही सर, हा आपला प्लॅटफॉर्म जो आहे टी विथ स्टार, हा व्यक्त होण्यासाठीचे, तुमच्यातला कलाकार असेल, तुमचा राजकारणात तुमचा राजकीय व्यक्तिमत्व असेल, कुठले असेल, आम्ही प्रत्येक क्षेत्रातला सामाजिक, राजकीय, डॉक्टरी पेशा असेल, वकील, कलाकार, सर्व क्षेत्रातील ज्यांचं खूप उल्लेखनीय असं कार्य आहे, त्यांना आम्ही स्टार्स म्हणतो आणि त्यांना आम्ही इथं आमंत्रित करतो आणि त्यांचा जीवन प्रवास प्रेक्षकांसमोर मांडतो, जेणेकरून तुमच्या जीवन प्रवासातून प्रेरणा घेऊन एखाद्या
नवीन कलाकाराला प्रेरणा मिळेल आणि तो तिथून पेटून उठेल. निश्चितच या टी आणि स्टारच्या सगळ्या प्रेक्षकांना मी विनंती करेल, आपण भलते सलते चॅनल सबस्क्राईब करतो आपल्या विरंगुळ्यासाठी, पण एका सर्वसामान्य माणसाचा प्रवास जरी टीम आपल्या या टी विथ स्टार या पॉडकास्टच्या माध्यमातून जर मांडत असेल तर निश्चितच आपण सबस्क्राईब केलं पाहिजे. आपण त्या टोकापर्यंत चॅनल नेऊन ठेवला पाहिजे. ही सुरुवात आहे मराठी चित्रपट सृष्टीची. एक बोट आणि फक्त क्लिक करायचं आणि आपल्या शेकडो मित्रांना करायला लावायचं. आपला सर्वसामान्य माणूस, आपला गावाकडचा माणूस, जो माणूस प्रयत्न करतोय, सर्वसामान्य कलाकाराचा, सर्वसामान्य एका निर्मात्याचा, जो माणूस करू पाहतोय, होऊ पाहतोय, अशा माणसाला संधी जर या पॉडकास्टच्या माध्यमातून जगभरात जाण्याची संधी ते देत आहेत, ते सबस्क्राईब करा, पुढे मित्रांना सांगा आणि टी विथ स्टार या पॉडकास्ट चॅनलवर मनापासून प्रेम करा. अर्थातच मराठी चित्रपटसृष्टीवर मनापासून प्रेम करा. आपली मराठी चित्रपटसृष्टी मोठी झाली तर निश्चितच आपला मराठी माणूस मोठा होईल आणि आपल्याच मराठी माणसाची, आपल्या मराठी मायबोली हाल अपेष्टा होणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, आज आपण भरत मोरे सरांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या.